नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। रात्रीची वेळ होती। अंजली आणि तनू दोघीही अंजलीच्या रूममध्ये गप्पा मारत होत्या। तेच तिकडे अर्जुन त्यांच्या रूममध्ये होता। अर्जुनच्या रूममध्ये अमनसुद्धा होता। अर्जुन काहीतरी टेन्शनमुळे रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता। अर्जुनला असे इकडे तिकडे फेऱ्या मारताना बघून अमन बोलतो, काय झालं अर्जुन, तू अशा का फेऱ्या मारत आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? हो, एक प्रॉब्लेम आहे, अर्जुन बोलतो। काय झालं आहे अर्जुन? कसला प्रॉब्लेम आहे? मला तिला भेटायचं आहे, पण तिला कसं भेटू हेच मला समजत नाही आहे, अर्जुन टेन्शनमध्ये येत बोलतो। अर्जुनचे बोलणं ऐकून अमन हसू लागतो। अर्जुन, मला खरंच ना तुझ्या परिस्थितीचं हसू येते। तू इतका मोठा बिझनेसमॅन स्वतःला स्वतःच्या बायकोशी भेटायला सुद्धा परमिशन मिळत नाही, असं लपून छपून भेटावं लागते। सगळेजण तुझ्याशी भेटायला घाबरत होते, पण आज तुलाच कोणाला तरी घाबरावे लागत आहे। अमन, तुला जास्तच हसू येत आहे ना, पण ही सगळी काही सिच्युएशन एकदा नीट होऊ दे, मग तुला दाखवेन कसं हसायचं असतं ते। हां, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तू मला दाखव, तोपर्यंत मी तुझ्या या परिस्थितीवर खूपच हसणार आहे। पण अर्जुन, माझ्याजवळ एक आयडिया आहे ज्यामुळे तू वहिनींना भेटू शकतोस। कसं काय? मी कसं काय भेटू शकतो? अरे सिंपल आहे, आपण घरातील सगळ्या लाईट बंद करूया, मग तू वहिनींना भेटायला जा। आणि याआधीसुद्धा तू असं वहिनीला भेटला आहेस की? अमन, मी याआधी लाईट ऑफ करून अंजलीला भेटलेलो आहे, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती। त्यावेळी परी घरामध्ये नव्हती, पण आज परी घरामध्ये आहे। जर ती चुकून माझ्या रूममध्ये मी आहे की नाही बघायला आली ना तर काय होईल, उगीच प्रॉब्लेम क्रिएट होतील। डोंट वरी यार, तू त्याचं टेन्शन घेऊ नको, मी परीला सांभाळेन। तू फक्त लाईट बंद कर आणि वहिनीला भेटायला जा। आता तुझा मित्र आलेला आहे ना, मग टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे। हो, यासाठी तर तुला इथे बोलवले। तनू इथे आलेली आहे, तर अंजलीलासुद्धा तिची बेस्ट फ्रेंड तिच्या जवळ मिळाली, यामुळे अंजलीसुद्धा कमजोर पडणार नाही आहे। हां, ती इतकी बडबड करते ना की दुसऱ्यांच्या डोक्याचे दहीच करून टाकते। अमन, आता तू सुद्धा ना त्या तनूसारखी बोलत आहेस, तिच्यासोबत भांडण करून तुझ्या डोक्यावरती सुद्धा परिणाम झाला आहे की काय? अर्जुन, असं काही नाही, आता जा पटकन वहिनीला भेट, नाहीतर ते चुडेल ती येईल। अमनचं बोलणं ऐकून अर्जुन बाहेर जातो आणि आधी पूर्ण घरातील लाईट्स बंद करतो आणि अंजलीच्या रूममध्ये जातो। तेच इकडे परी तिच्या रूममध्ये बसलेली होती। लाईट गेलेली बघून ती बोलते, अरे यार, आता या लाईटला काय झालं आहे, अशी अचानक कशी काय गेली? कदाचित अर्जुन तर बंद नसेल ना केली, परी विचार करत होती आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते। ती अर्जुनच्या रूमचा दरवाजा वाजवते। आत अमन होता। आली वाटतं चुडेल, अमन स्वतःशीच बोलतो। तर आता अमन पटकन वॉशरूममध्ये जातो आणि स्वतःच्या मोबाईलची टॉर्च ऑन करून बाथरूममध्ये ठेवतो आणि बाहेर येऊन दरवाजा ओपन करतो। अमनला अर्जुनच्या रूममध्ये असलेले बघून परी विचारते, तू इथे काय करत आहेस? मी इथे काय करत आहे म्हणजे? माझ्या मित्राची ही रूम आहे, मी माझ्या मित्राशी बोलायला कधीही त्याच्या रूममध्ये येऊ शकतो, यामध्ये तुझी परमिशन घ्यायला हवी का? अमनचे बोलणे ऐकून परी सगळ्या रूममध्ये एकदा बघते आणि बोलते, हो, पण मला रूममध्ये अर्जुन कुठे दिसत नाही आहे, तो कुठे आहे? तू काय स्वतःशीच एकटाच बडबड करत होतास का? मी काय वेगळा नाही आहे, मी एकटाच बडबड करायला। बाथरूममध्ये लाईट दिसते ना, तो बाथरूममध्ये आहे। अचानक त्याची तब्येत खराब झाली म्हणून तो बाथरूममध्ये आहे, पण मगाशी तर अर्जुन ठीक होता, आता अचानक त्याला काय झालं आहे? परी विचारते। परीचं बोलणं ऐकून अमन थोडासा रागात बोलतो, तब्येत काय विचारून खराब होते का? असं बोलत आहेस की मगाशी तब्येत ठीक होती, आता अचानक काय झालं आहे? कोण मुद्दाम आजारी पडतं? थोडीच कोणाची मुद्दाम तब्येत खराब होते, ते जाऊ दे, तू इथे दरवाजामध्ये उभी राहून का बोलत आहेस? आतमध्ये ये ना, आपण गप्पा मारूयात। आता अजिबात मला इंटरेस्ट नाही आहे, समजलं ना? परी आता रागातच बोलते आणि आता तिथून निघून जाते। चला, चुडेल तर निघून गेली, संकट निघून गेलं म्हणजे अमन स्वतःशीच हसत बोलतो आणि एक आता दीर्घ श्वासच घेतो। तर बाल्कनीमध्ये उडी मारून आतमध्ये आलेला होता। अर्जुनला असं या पद्धतीने आतमध्ये आलेलं बघून तनू तोंड उघडून ठेवून आश्चर्याने अर्जुनकडे बघत होती। अंजली तनूला धक्का मारते आणि बोलते, असं तोंड उघडून ठेव, असं का बघत आहेस? अगं अंजू, मी कधीही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की सर अशा पद्धतीने भेटायला येतील। आता बसला ना विश्वास? अंजली बोलते, हो, आता बसलाय विश्वास। इथे येऊन मला एकावर एक धक्के मिळत आहेत,
चल मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत, मी बाहेर जाते, तनू बोलते आणि अंजलीच्या रूममधून बाहेर जाते. तनूला गेलेलं बघून अंजली पटकन अर्जुनला मिठी मारते. अर्जुन अंजलीला स्वतःपासून बाजूला करताना बोलतो, अंजली आज मला ना तुझा खूप राग आलेला आहे. का? काय झालं आहे? तुम्ही का माझ्या रागवला आहात? माझं काही चुकलं आहे का? हां, हे तू मला विचारत आहेस? तुला स्वतःची काळजी अजिबात घेता येत नाही आहे का? आज जेव्हा तनू घरी आली तेव्हा तिला बघून तू पायऱ्यांवर ना कशा पद्धतीने पळत होतीस, आठवत आहे का तुला? जरी समजते का आज कसे वागायचे आणि कसे नाही ते? तुझ्या या वागण्यामुळे आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो. सॉरी, माझ्या ते लक्षातच नाही आलं. मी इथून पुढे असं अजिबातच काही करणार नाही. मी आपल्या बाळाची काळजी घेईन आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे. अर्जुन बोलतो, तर हो घेईन मी स्वतःची सुद्धा काळजी. पण आता असं उभं राहूनच तुम्ही माझ्याशी बोलणार आहात का? आपण बसून बोलूया. एकतर आपापला टाईम कमी मिळतो आणि हा टाईमसुद्धा मला वेस्ट करायचा नाही आहे, अंजली बोलते. अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीला उचलतो आणि आता बेडजवळ आणू लागतो. हे काय करताय? 2 पावले चालण्यासाठी मला उचलून का घेत आहात? बायको, मला ना खरं तर तुझे खूप लाड करायचे आहेत. माझ्या मनात आलं ना तर मी तुला जमिनीवरती पायसुद्धा ठेवू देणार नाही. पण काय करणार, नाईलाज आहे ना, मी तुझ्याजवळ जाऊ शकत नाही. पण जोपर्यंत मी तुझ्याजवळ आहे तोपर्यंत मी तुझी खूप काळजी घेईन, अर्जुन बोलतो आणि अंजलीला बेडवरती नीट बसवतो. मला सांगा, तुम्ही अमन भाऊजन तनूला इथे का बोलवले? अंजली, मी खरं तर त्या दोघांना इथे बोलवलं आहे कारण ते दोघेजण ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडू शकतात आणि आईला शोधण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. ते दोघं घरातून बाहेर पडले तर त्यांच्यावर कोणी डाऊटसुद्धा घेणार नाही, कारण इथे कोणीही त्या दोघांना आता जास्त ओळखतच नाही आहे. मग आपण रुद्रभाऊजी, अनु आणि राधाला सुद्धा घाबरा याबद्दल सांगायला हवं ना. अंजली, मला त्यांना सुद्धा हे सगळं काही सांगायचं आहे, पण आता इथे नाही. उगीच आपण काहीतरी करायला गेलो आणि प्रॉब्लेम क्रिएट झाला तर खरंच खूप काहीतरी वेगळं होऊन बसेल. आणि मला सांग, राधा माझ्यावरती विश्वास ठेवेल का? आधीच ती माझ्यावरती नाराज आहे आणि मी आता हे सगळं काही करून बसलोय. ती खरंच आता माझ्याबद्दल चुकीचा विचार करत असेल ना. तुम्ही नका काळजी करू. राधाला समजावेल ना तर ती नक्की आपल्यावरती विश्वास ठेवेल. आपण आपली एक टीम बनवूया आणि त्या परीला पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये अडकवूया. पण परी हे सगळं का करत आहे माहिती नाही ती हे सगळं का करत आहे ते. पण एवढं नक्की की या सगळ्यामध्ये तिचं डोकं नाही आहे, ती फक्त कोणाला तरी साथ देते. या मागचा मेन खेळाडू कोणी वेगळाच आहे आणि मला त्या व्यक्तीला आता शोधून काढायचं आहे. कोण अशी आहे व्यक्ती, जी व्यक्ती अर्जुन भोसलेला बर्बाद करायला इथे आलेली आहे? म्हणून लवकरात लवकर शोधून काढायला हवं. मला ना खूप भीती वाटत आहे. पुढे काय होईल? सगळं काही ठीक होईल ना? अंजली, घाबरण्याचं काहीही कारण न. हे मी आहे ना तुझ्याजवळ, विश्वास आहे ना तुला? माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षाही जास्त आणि सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास आहे, म्हणून तर मी तुमची साथ देत आहे. पण माझ्या मनामध्ये एकच भीती आहे की आपली एक टीम आहे, आपण सगळीजणं मिळून त्यांच्या विरोधात आपला प्लॅन करत आहोत असं त्यांना जरी समजलं तर ते आईंना काहीतरी करणार तर नाहीत ना. आपल्याला आपल्या आई सुखरूप असायला हवे आहेत. अंजली, तू उगीच टेन्शन घेऊ नकोस आणि आता जास्त विचार करत आहेस तू. असं काही होणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. त्या लोकांना काय वाटेल, मी ज्या व्यक्तीवरती जास्त प्रेम करतो, माझ्या आयुष्यातील कोणतीही कमजोर गोष्ट आहे त्या गोष्टीचा फायदा घेऊन ते मला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतील, मला बर्बाद करतील. पण त्यांनी अजूनही या अर्जुन भोसलेला ओळखलेलं नाही आहे. त्यांना लवकरच समजेल अर्जुन भोसले नक्की काय आहे ते. पण तुम्ही हे सगळं कसे काय करणार आहात? अंजली, यासाठी आधी आपल्याला आपली टीम बनवावी लागेल. अनुरुद्र आणि राधाला आपल्या टीममध्ये घ्यावं लागेल. त्यांना आपल्या प्लॅनबद्दल सगळं काही सांगायला हवं आणि मला असं वाटतं की या सगळ्याबद्दल तू त्याला सांगावं, कारण तो तर माझं काही ऐकणार नाही. असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं रुद्र भाऊजी माझं सगळं ऐकतील? त्याला त्याच्या भाईपेक्षा त्याच्या वहिनीवरती जास्त विश्वास आहे. तू बघितलं नाहीस का, जे काही झालं त्यामध्ये त्याने तुला सपोर्ट केले. पण मला सगळ्याचा खूप आनंद होत आहे की रुद्रचा तुझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे. तो तुला खूप सपोर्ट करतोय. ते तर आहेच, पण तुम्हाला असं नाही का वाटत की आपण रुद्रभाऊजींसाठी आता एखादी छान मुलगी शोधायला हवी? त्यांनासुद्धा कोणीतरी पार्टनर म्हणून असायला हवं ना.
अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन शांत बसतो, कारण त्याला माहिती होतं की रुद्राला राधा आवडते. हा विचार करून अर्जुनच्या चेहऱ्यावरती आता स्माईल आलेली होती. अहो, काय झालंय? तुम्ही असे एकटेच का हसत आहात? कसला विचार करत आहात? अगं काही नाही, तू रुद्राबद्दल बोललीस ना, त्याच्याबद्दलच विचार करत होतो. आणि तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी एखादी छान मुलगी शोधायला हवी. एक काम कर, तूच रुद्रशी या विषयावरती बोल. हो, तुम्ही बोलत आहात ते कधी बरोबर आहे. हे सगळं काही सॉल्व्ह झाले ना की मी रुद्र भाऊजींशी या विषयावरती बोलेन. गुड, अर्जुन बोलतो. ते जिकडे लाईट आल्यानंतर परी परत अर्जुनच्या रूममध्ये येते आणि अर्जुनच्या रूमचा दरवाजा वाजवते. आता अमन होता. अमनला समजलेले होते की बाहेर आता ती उभी आहे. अमन रागामध्ये स्वतःशीच बडबड करत बोलतो, झालं, परत एकदा ही चुडेल आली. तिला काही काम नसतं का? माहीत नाही हिला अर्जुनकडून नक्की काय हवं आहे म्हणून. रात्रीचं सुद्धा सुखाने झोपू देत नाही. सारखी रात्रीसुद्धा लक्ष ठेवून असते. पण अर्जुन तर आता रूममध्ये नाही आहे. आता मी काय करू? अमन रूमचा दरवाजा ओपन करतो आणि दरवाजावर जवळच थांबतो. बाजूला हो, मला आतमध्ये जायचं आहे. मला अर्जुनला भेटायचं आहे. एक मिनटं, तू आतमध्ये येऊ शकत नाही. तुला समजत नाही का गं? अशा रात्री लोकांना त्यांच्या रूममध्ये येऊन डिस्टर्ब करायचं नसतं. आम्ही थोडं आमच्या कामामध्ये बिझी आहोत आणि तू काय सारखं येऊन डिस्टर्ब करत आहेस? तू काय वेडी वगैरे आहेस की काय? तुझी हिंमत कशी काय झाली रे मला वेडी म्हणायची? आणि इतक्या रात्री तुम्ही नक्की कोणत्या कामामध्ये बिझी आहात? हे बघ, आमची महत्त्वाची एक मीटिंग सुरू आहे आणि त्याच कामामध्ये आम्ही बिझी आहोत. तू काय वेडा आहेस का रे इतक्या रात्री मीटिंग करायला? इतक्या रात्री कोणी मीटिंग करतं का? परी बोलते. एक मिनटं, तू मला वेडा नको समजू. खरं तर वेडी तू आहेस, कारण इथे रात्र असली म्हणजे सगळीकडे रात्र असेल असं नाही ना. आमची मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे आणि लंडनमधल्या लोकांशी आमची मीटिंग होत आहे, समजलं? त्यामुळे प्लीज आता सारखं येऊन आम्हाला डिस्टर्ब नको करूस. अमन बोलतो, दरवाजा बंद करतो. अमनने असा दरवाजा बंद केल्यामुळे परीला खूप जास्त राग आलेला होता. ती तिथून निघून जाते. तेच इकडे अमनला खूप टेन्शन आलेलं होतं. आत्ता काय करू? आता परत ती चुडेल आली तर तिला कसे काय इथून घालू? अर्जुन कुठे आहेस तू? पटकन रूममध्ये ये. अमन पटकन अर्जुनला कॉल लावतो, पण अर्जुनचा मोबाईल रूममध्येच होता. अमनला आता खूपच टेन्शन आलेलं होतं. अरे यार, यालासुद्धा मोबाईल रूममध्येच ठेवून जायचं होतं का? आता मी काय करू? अर्जुनला बोलवायला रूमच्या बाहेर गेलो आणि ती चुडेल परत आली तर तिला सगळं काही समजेल. हां, अर्जुन पण ना अमनला एक आयडिया सुचते. तो पटकन तनूला कॉल करतो, पण तनू कॉल रिसीव्ह करत नव्हती, म्हणून तो अंजलीला कॉल करतो. अंजली पटकन आमचा कॉल आता रिसीव्ह करते. हॅलो अमन भाऊजी, बोला ना, काय झालं आहे? वहिनी, अर्जुन कुठे आहे? हो, इथेच आहेत ते. एक मिनटं हां, मी फोन स्पीकरवरती ठेवते. अंजली बोलते आणि फोन स्पीकरवर ठेवते. काय झाले अमन? अर्जुन बोलतो. अरे काय झाले? ती चुडेल तू गेल्यापासून ती 2 वेळा आलेली आहे. तू प्लीज लवकर रूममध्ये आता ये. ती तिसऱ्यांदा आली ना तर मी तिला काय कारणं देऊ तेच मला समजत नाही आहे. तिला सांभाळणं खरंच मुश्किल काम आहे. प्लीज आता तू तुझं काम लवकर आवर आणि रूममध्ये ये. काय झालं रे? मगाशी तर तू बोलत होतास की तू परीला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळशील. ती तनू इतकी बडबड करत असूनसुद्धा तू तिला सांभाळू शकतोस, मग तू परीला सांभाळू शकत नाही आहेस का? असं काही मोठ्या तोऱ्याने बोलत होतास ना, मग आता काय झालं? अरे यार, ही तर त्या तनूपेक्षा जास्त बडबड करणारी चुडेल आहे. मी त्या तनूला पूर्ण आयुष्यभर सांभाळू शकतो, पण ही चुडेल नको रे बाबा. क्या बात आहे? तू मला सांगितलं नाहीस की तनूसोबत लग्न करणार आहेस? अर्जुन मुद्दाम अमनला बोलतो. अर्जुन, ही काय फालतूची बडबड करत आहेस? तुला जी काही फालतूची बडबड करायची आहे ना ती रूममध्ये येऊन कर, पण प्लीज लवकर रूममध्ये ये. ओके, मी येत आहे. अर्जुन बोलतो आणि कॉल कट करतो. बरं, चल बायको, आता मी माझ्या रूममध्ये जातो. तू शांतपणे झोप आणि स्वतःची काळजी घे. इथून पुढे जास्त पळापळ करायची नाही, समजलं? आणि मी तुला सगळ्यांसमोर हे खा ते खा अजिबात सांगू शकत नाही आहे. वेळेवरती जेवायचं, समजलं? अर्जुन अंजलीच्या कपाळावरती किस करतो आणि गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये जातो. तर अर्जुन रूममध्ये येतो तर अर्जुनला रूममध्ये आलेलं बघून अमनच्या जीवात जीव आलेला होता.
तेवढ्यातच परत रूमचा दरवाजा वाजतो. तर बघ, परत एकदा ही चुडेल आली आहे. तिला एकतर दीप नावाची गोष्टच नाही आहे असं वाटतं ना, तिचा जीव घ्यावा. अमन रागात दरवाजा उघडतो आणि रागामध्ये बोलतो, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे गं? अमन बोलता बोलता थांबतो, कारण समोर परी नव्हती तर समोर तनू उभी होती. आता मात्र अमनला त्याची चूक समजत होती आणि त्याला हे नक्कीच माहिती होतं की तो विनाकारण तनूवरती ओरडलेला आहे. मग आता तनूसुद्धा नक्कीच त्याच्यावरती जाळ काढणार. तनू रागाने अमनला बघत बोलते, काय बोललास तू? माझा काय प्रॉब्लेम आहे? अरे तूच इतक्या रात्री मला कॉल करत होतास ना, मला वाटलं तुला काहीतरी प्रॉब्लेम असेल, तुझी हेल्प करावी म्हणून मी इथे आले होते आणि तू वरतीच मला ओरडत आहेस. खरं तर तुझी लायकीच नाही तुला काहीतरी हेल्प करायची, उगीचच मी काळजीने इथे आले. अमनलासुद्धा माहिती होतं की त्याची आता चूक होती. समोर कोण आहे हे न बघता ओरडणे हे काही बरोबर नव्हते. आय एम सॉरी तनू, माझे चुकले, तू आली आहेस हे मला माहीत नव्हतं, मी समोर कोण आहे हे बघून ओरडायला हवं होतं. सॉरी, मी उगीचच तुझ्यावर ओरडलो का? काय बोललास तू? तनू परत एकदा अमनला विचारते, कारण तिला तर विश्वासच बसत नव्हता की अमन तिला सॉरी बोललेला आहे. अमन परत बोलतो, तनू आय एम रिअली सॉरी, मी खरंच कोण आहे ते बघून ओरडायला हवं होतं. हो, ते सॉरी, माझं चुकलं. आता क्या बात आहे, आज चक्क अमन मला सॉरी बोलत आहे. नक्की दिवस कुठे मावळला आहे बघायला हवं ना. तनूचे बोलणे ऐकून अमन चिडत बोलतो, एकतर मी तुला सॉरी बोलत आहे आणि वरती तू मला टोमणे मारत आहेस का? मग काय झालं? सॉरी सर बोलत आहेत ना, तुझी चूक आहे मग सॉरी बोलायला हवं, उपकार तर नाही ना करत माझ्यावरती. अमनला आता अजिबात भांडायचं नव्हतं, त्याचा अजिबातच भांडायचा मूड नव्हता. त्यामुळे तो हात जोडतो आणि बोलतो, हो गं माझी आई, काहीच माझं चुकलं, मीच कोण आहे ते बघायला हवं होतं, चूक झाली माझी. आता प्लीज मला शांतपणे झोपू दे आणि तू सुद्धा तुझ्या रूममध्ये जा आणि शांतपणे झोप. एकतर आधीच एका व्यक्तीने माझ्या डोक्यावरची दही करून ठेवलेलं आहे, आता तू त्यात भर नको घालू प्लीज. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी तुझ्या डोक्याचं दही करते? अगं माझी आई, मला तसं अजिबातच काही म्हणायचं नाही आहे, तू प्लीज जा इथून. ठीक आहे, आता मी जाते इथून, पण सकाळी मी तुला काय असतं ते दाखवते. तनू अमनला धमकी देत बोलते आणि तिथून निघून जाते. तर अमन दरवाजा बंद करतो आणि बोलतो, आता तर मी इथे झोपत आहे, मला माझ्या रूममध्ये जायची सुद्धा अजिबातच एनर्जी नाही राहिली. तुझ्यासाठी काय काय करावे लागणार आहे काय माहिती. बाबा अमनचे बोलणे ऐकून अर्जुन हसतो आणि अमनला झोपायला सांगतो. अमन बेडवरती पडल्या पडल्या लगेच झोपतो, कारण तो खरंच खूप दमलेला होता. तेच इकडे अर्जुन लॅपटॉपमध्ये काम करत होता. तेवढ्यातच परत आता दरवाजा वाजतो. अर्जुनला समजलेले होते की आता कोण आलेले आहे. अर्जुन दरवाजा ओपन करतो आणि बोलतो, एवढ्या रात्री तू इथे हे बघायला आली आहेस का की मी रूममध्ये आहे की नाही? अर्जुनचं बोलणं ऐकून परी स्वतःला सांभाळते. अरे नाही नाही, असंच काही नाही, मी तर ते असं झालं होतं, मला ते थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. एवढ्या रात्री असं काय का बोलायचं आहे म्हणून तू सकाळ होईपर्यंत वाटसुद्धा बघू शकत नाही आहेस आणि तू मला काही वेळं समजतेस का? लाईट गेल्यापासून तू तिसऱ्यांदा माझ्या आता रूममध्ये आलेली आहेस, तुला काय वाटलं मी रूममधून बाहेर जाईन का? हो, मी खरं तर तुलाच बघायला आले होते. मला असं वाटलं होतं की लाईट गेली आहे, मग त्याचा फायदा घेऊन तू त्या अंजलीला भेटायला तर जाणार नाहीस ना. तुला मी काय वेडा वाटतो का गं? मी माझ्या आईला असं संकटात टाकेन असं तुला वाटतं का? एकतर इतक्या वर्षांनी माझी आई मला परत मिळणार आहे, मग मी कशाला असं काही करेन आणि उगीचच मी प्रॉब्लेम क्रिएट करेल तुझ्याकडनं. तर मला तीच अपेक्षा आहे की तू काही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही आहेस, आणि जर तू काही प्रॉब्लेम क्रिएट केलास तर त्याचा परिणाम काय होईल हे तुला चांगलंच माहिती आहे. एवढं बोलून परी तिथून निघून जाते. तर परीला गेलेलं बघून अर्जुन दरवाजा बंद करतो आणि सोफ्यावरती येऊन बसतो. आता खरंच मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आणि आईलाही शोधायला हवं. आता खूप झालं. सकाळी सगळेच जण नाश्ता करण्यासाठी एकत्रित डायनिंग टेबलवर जमलेले होते. तेवढ्यात परी काहीतरी बडबड करत खाली येते. परीला बघून अर्जुनला अमन इशारा करतो. अर्जुनला नक्की काय बोलायचं होतं ते अमनला समजलेलं होतं. अमन पटकन त्याच्या चेअरवरून उठतो आणि बोलतो, बरं चला, मला एक ऑफिसचं काम महत्त्वाचं आहे, मी बाहेर जातोय, यायला मला संध्याकाळ होईल. अरे अमन भाऊजी, तुम्ही बाहेर जात आहात तर तनूलासुद्धा ड्रॉप करा ना.
तिलासुद्धा तिच्या एका फ्रेंडला भेटायचं आहे, अंजली बोलते. खरं तर ह्या चौघांचा एकच प्लॅन होता, कारण परी कुठेतरी बाहेर जात होती आणि तनू आणि अमन दोघंही परीचा पाठलाग करणार होते. परी पटकन बाहेर निघून जाते. परीच्या पाठीमागे तनू आणि अमनसुद्धा आता जातात. परीची गाडी त्या घरापासून थोडीशी बाहेर जाते, तर इकडे अमनसुद्धा गाडीमध्ये बसतो. तो दुसऱ्या बाजूने तनू ड्रायव्हिंगच्या सीटच्या बाजूला बसते. तनूला सीट बेल्ट लागत नव्हता, तर ती सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करत होती. तेच तिकडे अमन पटकन गाडी स्टार्ट करतो आणि परीच्या गाडीचा पाठलाग करू लागतो. अमन खूप फास्ट गाडी चालवत होता. अमनला इतक्या फास्ट गाडी चालवताना बघून तर तनू रागामध्ये बोलते, तू काय वेडा आहेस का रे? इतक्या फास्ट का गाडी चालवत आहेस? मला मारायचाच इरादा आहे वगैरे वाटतं तुझा. एकतर ते सीट बेल्ट लागत नाही आहे, तुला मला इथे घेऊन यायचे नव्हते, तर तसं क्लिअर बोलायचं ना. मला मारायचं आहे म्हणून तू हे सगळं काही करत आहेस ना. आता जर तुझ्या तोंडातून एक जरी शब्द बाहेर पडला ना, तर मी तुला इथेच मध्ये कुठेतरी उतरवेन. त्यामुळे आता अजिबात तोंडातून एक शब्द बाहेर काढायचा नाही, अमन रागात बोलतो. अमनला इतकं रागवलेलं बघून तनू घाबरलेली होती. ती एकदम शांत बसते, पण अमन फास्ट ड्रायव्हिंग करत होता की तिला खूप जास्त भीती वाटत होती. ती सीट बेल्ट काढून घट्ट पकडते आणि डोळे मिटून घेते. तेच तिकडे परीची गाडी एका बंगल्याच्या समोर उभी राहते. परी गाडीतून उतरते आणि आतमध्ये जाते. त्याच बंगल्याच्या थोड्याशा अंतरावरती अमनची गाडी थांबते. अमन गाडी थांबवतो आणि बाजूला बघतो तर तनू खूप घाबरलेली होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तनूचा चेहरा बघून अमनला समजते की तो तिच्यावरती उगीच ओरडलेला होता. त्याला त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं. अमन तनूच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो, तनू तू ठीक आहेस ना? आय एम रिअली सॉरी. मी तुझ्यावरती असं ओरडायला नको होतं, पण काय करू, त्या परीचा पाठलाग करण्याचा होता म्हणूनच मी फास्ट ड्रायव्हिंग करत होतो. जर मी फास्ट ड्रायव्हिंग केली नसते तर परी कुठे जात आहे हे आपल्याला समजले नसते. मग तू हे आधी मला सांगू शकत नव्हतास का? तनू बोलते. आय एम रिअली सॉरी. मी इथून पुढे असं कधीही करणार नाही. सॉरी, मी तुझ्यावर उगीचच ओरडलो. आता ते जाऊ दे. आता सांग, परी कुठे आहे आणि आपण इथे का आलेलो आहोत? अमन त्या बंगल्याच्या दिशेने इशारा करत बोलतो. ते बघ, तो बंगला दिसतोय, त्या बंगल्यामध्ये परी गेलेली आहे आणि ती कधी बाहेर येते त्याचीच मी वाट बघतोय. तेवढ्यातच बंगल्यामधून एक गाडी बाहेर येते. पण ती गाडी परीची नव्हती. त्या गाडीमध्ये एक डॉक्टर होते. अमन पटकन त्या गाडीचा नंबर लिहून घेतो. तर तू त्या गाडीचा नंबर का लिहून घेत आहेस? तनू विचारते. तर त्या गाडीचा नंबरवरून तरी समजेल की ती गाडी कोणाची आहे आणि त्या व्यक्तीला भेटून आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकते. तर मग तुला माहिती आहे का की हा बंगला कोणाचा आहे? आता नाही का बंगला कोणाचा आहे ते तर मला माहीत नाही, पण ही सुद्धा माहिती लवकरात लवकर आपल्याला काढायला हवी. एवढंच ना, या बंगल्याची माहिती काढणं एवढं काही अवघड काम नाही आहे. थांब, मी माहिती काढते, तनू बोलते आणि गाडीमध्ये ठेवलेला लॅपटॉप काढते. तो लॅपटॉप अमनचा होता. त्याला पासवर्ड होता. तनू अमनच्या दिशेला लॅपटॉप सरकवते आणि आता इशारा करून लॅपटॉपचा पासवर्ड मागते. अमन लॅपटॉपचा पासवर्ड देतो, तर तनू लॅपटॉप ओपन करते आणि त्या एरियाचे नाव टाकून सगळी इन्फॉर्मेशन काढून टाकते. हा बंगला तर कोणीतरी देवेश सिंघानिया नावाच्या व्यक्तीचा आहे, तनू बोलते. तनूच्या तोंडून देवेश सिंघानिया नाव ऐकून अमनच्या डोक्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीचे नाव आलेले होते. पण तो त्याचे विचार बाजूला ठेवतो आणि बोलतो, तनू तू एक काम कर, तू देवेश सिंघानिया व्यक्तीची सगळी काही इन्फॉर्मेशन काढ. अमनचे बोलणे ऐकून तनू परत देवेश सिंघानिया या व्यक्तीची इन्फॉर्मेशन काढते आणि अमनच्या समोर लॅपटॉप पकडते. ती सगळी काही इन्फॉर्मेशन बघून इकडे अमनला आता धक्का बसलेला होता. तो पटकनच गाडी परत घराच्या दिशेने वळवतो. काय झालं? तू गाडी का वळवलीस? परी बाहेर येणार होती ना, आपण तिचं वेट करणार होतो ना. मग आपण असं कुठे जात आहोत? आपण घरी जात आहोत. अरे पण असं अचानक काय झालं आहे? घरी गेल्यानंतर मी सगळं काही तुला सांगेन. अमन घाईमध्ये आता बोलतो. ओके चालेल. तनू मान डोलावते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.